Here is the list of duplicate voters. These are all the people who have voted multiple times. 7 ऑगस्ट 2025 रोजी राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावर लोकसभेमध्ये मतचोरी केल्याचा आरोप केला. या आरोपामध्ये प्रामुख्याने अवैध किंवा डुप्लिकेट मतदार असतील किंवा अवैध पत्ता असेल, एकाच पत्त्यावर अनेक मतदार असतील किंवा त्यानंतर डुप्लिकेट फोटो असेल किंवा अवैध फोटो असेल आणि फॉर्म 6चा गैरवापर असे काही आरोप त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावर केले. याला उत्तर म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच्या विरुद्ध काही पुरावे सादर करण्यास राहुल गांधींना सांगितले आणि जर पुरावे सादर केले नाही तर त्यांना त्या ठिकाणी 7 वर्ष जेल होऊ शकते असे देखील त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पुरावे सादर केलेले आहेत. याच्या निषेधार्थच त्यांनी सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी संसदेपासून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यापर्यंत एक रॅली काढली. अधिकाऱ्यांच्या मते त्या रॅलीसाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी राहुल गांधी व त्यांच्यासोबत जे काही सांसद होते त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी परत 2 तासानंतर परत सोडण्यात आलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या ठिकाणी खरंच मतदान चोरी झाली आहे का? आणि जर चोरी झाली असेल किंवा नसेल देखील तर जे राहुल गांधी म्हणत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांनी जे काही त्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी त्यांना द्यायला हवी.